आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। एक धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। यामध्ये एका मुलाने आपल्या वृद्ध आईची हत्या करून तिला घरातच पुरलं। यानंतर त्यावर एक गादी ठेवली आणि तो त्या गादीवर बसून 3 दिवस त्याच्या मित्रांसोबत मद्यपान तसंच पार्टी करत राहिला। या घटनेमध्ये आरोपी मुलासोबत त्याचा मित्रही सहभागी होता। मात्र घटनेच्या 5 दिवसानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली। त्यांनी आरोपी मुलाला आणि त्याच्या मित्राला अटक करून वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढला। ही घटना मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील भानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कन्हैया लाल धोबी हा त्याचा मित्र बसंती लाल धोबी 50 याच्या सोबत 12 जून रोजी भानपुरा येथील बडा महादेव रोड येथे दिवसभर दारू पार्टी करत होता। रात्री 10 वाजता तो मित्रांसोबत दारूच्या नशेत घरी पोहोचला। आरोपीने आईला पटकन जेवण वाढण्यास सांगितलं। आपल्या मुलाला नशेत पाहून आई गंगाबाई रागावल्या। त्यांनी रागाच्या भरात मुलाच्या गालावर चापट मारली। आईने मुलाला चापट मारताच तो चिडला आणि त्याने मित्रासह मिळून आईला मारहाण करण्यास सुरुवात केली। त्याने गंगाबाईला धक्का दिला तेव्हा तिचं डोकं थेट पाण्याचं भांडे ठेवण्याच्या बारवर आदळलं। त्यामुळे तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं आणि ती जमिनीवर पडली। बराच वेळ वेदनेनं ओरडत राहिली। यानंतर आई मृत झाल्याचं समजून दोघांनी रात्री खड्डा खणून त्यात तिला पुरलं। नंतर त्यावर माती टाकून त्यावर गादी ठेवली। पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केलं। दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। आरोपीने मित्राच्या मदतीने घरातील सेप्टिक टँकसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये आईचा मृतदेह पुरला आणि वरती वाळू टाकली। नंतर त्यावर गादी पसरवली। गंगाबाईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर मित्र त्याच्या घरी गेला तर मुलगा मृतदेहावरील गादीवर झोपला होता। 3 दिवसानंतर दुर्गंधी येऊ लागल्यावर आरोपी मुलगा राजस्थानातील पगारिया गावात पळून गेला। तेव्हा दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी मृताच्या जावयाला माहिती दिली। यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले। तेथे गंगाबाई या 58 वर्षीय महिलेचा मृतदेह घराच्या आतील खड्ड्यामध्ये पुरलेला आढळून आला। मृत गंगाबाई यांना अर्धांगवायू झाला होता असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। जावयाच्या माहितीवरून पोलिसांनी घरातील गादी काढून खड्डा खोदला असता त्यात गंगाबाईचा मृतदेह पुरलेला आढळून आला। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।